नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेनेत 3.5 वर्षापूर्वी उभी फूट पडली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर शिवसेना पक्ष धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी दोन्ही शिवसेना सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे लागलेले आहे. सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी 12 मार्च रोजी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेशी संबंधित हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यतालिकेत 40व्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेले आहे. या सुनावणीत शिवसेना पक्ष आणि त्याचे धनुष्यबाण चिन्ह नेमके कोणाच्या ताब्यात राहणार याबाबत महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सध्या हा वाद एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये सुरू आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या उद्याच्या सुनावणीत या प्रकरणावर नेमकी कोणती भूमिका स्पष्ट होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. गेल्या 3.5 वर्षांपासून या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले होते. या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. त्यामुळे गुरुवारी होत असलेल्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. त्यासोबतच 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा देखील ऐरणीवर आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावरही महत्त्वपूर्ण चर्चा किंवा निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या सुनावणीत कोर्टाने काही गंभीर ताशेरे ओढले होते. त्यामुळे गुरुवारी घटनापीठ यावर अंतिम निकाल देणार की तारीख पुढे ढकलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा.